बारामतीमध्ये मला एकटं पडण्याचा प्रयत्न होईल असं अजित पवारांनी म्हटलंय। माझा परिवार सोडून सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तर अजित पवारांना बहुमताने निवडून आणा, शरद पवारांना का सांगावं लागायचं असं आव्हाड म्हणाले। अजित पवारांच्या टीकेवरून आव्हाडांनी हा सवाल केलाय। आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर। आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। आहे की लोकशाहीमध्ये कोणीही हारू शकतं, कोणीही जिंकू शकतं। लोकशाहीमध्ये या भारतामध्ये इंदिरा गांधी हरल्यात आणि परत निवडून आल्यात। लोकशाहीची बेरीज असती आहे, म्हणून कोणाला अहम असू नये की माझ्यामुळे निवडून आलात। तुम्ही 91 साली कोणामुळे निवडून आलात? कोण होतात तुम्ही? सातत्याने शेवटची सभा बारामती मध्ये शरद पवारांना का घ्यावी लागायची आणि अजितला प्रचंड बहुमताने निवडून आणा असं शेवटी त्यांना का सांगावं लागायचं?